मे 2026ला होणारी जी काही UPSC जी प्रिलिमिनरी आहे त्या प्रिलिमिनरीच्या दृष्टिकोनातून हा आजचा UPSCच्या परीक्षार्थींकरिता हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहे की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एक स्वतःची स्ट्रॅटेजी जी आहे ती स्ट्रॅटेजी त्यांनी मी सांगितल्याप्रमाणे जर वापरली तर 2026च्या प्रिलिमिनरी परीक्षेमध्ये त्यांचा रिझल्ट 100% येण्याची दाट शक्यता आहे. तर मला खात्री आहे की जे विद्यार्थी या पद्धतीने अभ्यास करतील त्यांना 2026ची जी प्रिलिमिनरीची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जे काही पेपर सोडवताना येणाऱ्या जे काही अडचणी आहेत त्याचप्रमाणे इतर जे काही घटक आहेत त्या घटकांच्या अनुषंगाने खूप चांगला फायदा होणार आहे. तर स्ट्रॅटेजी तयार करताना पहिला एक महत्त्वाचा घटक लक्षात ठेवायचा, रिॲलिटी प्लस मोटिवेशन स्टेटस तुमचं चांगलं दर्जेदार असलं पाहिजे. आणि तुमच्याकडे आता फक्त 60 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करू नका. जे वाचलं आहे तेच रिवाईज करा. शेवटच्या काळात रिव्हिजन, मॉक टेस्ट सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. दुसरा मुद्दा, स्ट्रॅटेजी स्टेटस जे आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये UPSC जे प्रिलिम्स आहेत त्या मागच्या जे काही PYQ जेवढ्या काही प्रश्नपत्रिका असतील तुमच्याकडे उपलब्ध त्या प्रश्नपत्रिका चांगल्या बारकाईने वाचा. त्या धर्तीवर तुमचं जे काय अभ्यासक्रम आहे आपण काय काय शिकलेलो आहोत त्याचं पुन्हा पुन्हा तेच गोष्टी रिवाईज करा. मॉक टेस्ट जास्तीत जास्त मॉक टेस्ट देण्याचा प्रयत्न करा. मॉक टेस्टमध्ये जरी तुमचा रिझल्ट आला नाही तरी चालेल. जरी तुम्ही फेल झालात तर माझ्या मते तुम्ही UPSC प्रिलिमिनरी 100% पास होऊ शकता. ही एक माझी वैयक्तिक आयडिया आहे की ज्या अनुषंगाने मी मॉक टेस्टच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट भरपूर केलेत, रिव्हिजन जास्तीत जास्त केली, नवीन काही वाचण्याचा प्रयत्न करू नका. या 2 महिन्याचा कालावधी हा नवीन कोणतीही पुस्तकं आणू नका. तुमच्याकडे उपलब्ध असणारी जी काही पुस्तकं आहेत तीच पुस्तक पुन्हा पुन्हा रिवाईज करा आणि त्या पुस्तकातील जे काही महत्त्वाची अतिशय इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत PYQ जी प्रश्नपत्रिका आहे त्या अनुषंगाने त्याच्यावर जास्त फोकस करा. दुसरं या घटकासह महत्त्वाचं, याशिवाय बाकीचं तुम्ही जर वाचन केलं तर तुमचं त्या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग तयार होईल. हे वाचावं का ते वाचावं, कारण नवनवीन मार्केटमध्ये भरपूर काही मटेरियल येत असतं. आपल्याला वाटतं अरे हे UPSCच्या प्रिलिमिनरीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे, परंतु कधीकधी ते आपल्याला जे काही नॉलेज आहे त्या नॉलेजच्या कंटेंटच्या दृष्टिकोनातून ते धोका देऊ शकतो. म्हणून प्रिलिमिनरीची जी परीक्षा आहे ती परीक्षा स्वतःच्या स्मार्ट वर्कवर आधारित असते. कन्सल्टन्सी खूप महत्त्वाची असते. नवीन ज्या काही गोष्टी जर तुम्ही सुरू केल्या तर त्या प्रिलिमिनरी तुमच्या धोक्यात आणू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं, लिमिटेड सोर्स जे आहेत त्या लिमिटेड सोर्सच्या माध्यमातून सक्सेस आपल्याला कशा पद्धतीने मिळवता येईल त्यावर जास्त फोकस करा. आणखीन दररोज 50 MCQ जे प्रश्न आहेत ते प्रश्न स्वतः सोडवा. 50 प्रश्न जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर सोडवली तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगला दर्जेदार फायदा होऊ शकतो. प्रत्येक ज्या काय आपल्या झालेल्या ज्या चुका आहेत त्या चुका अनालिज करा. त्या अनालिज चुका जर तुम्ही केल्या तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की आपण जे काही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून परीक्षेला विचारले जाणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते उत्तर किती वेगळ्या पद्धतीने विचारलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपलं उत्तर देताना कसं चुकतं आहे याचं एक तुम्हाला स्वतःचं जे स्टेटस आहे ते स्टेटस लक्षात येईल आणि त्या धर्तीवर तुम्हाला चांगल्या दर्जेदार अभ्यासाची जी काही दिशा आहे ती दिशा सापडेल. अनालिज तुम्ही जर सुरू केलं तर तिथूनच तुमचं सिलेक्शनची प्रोसिजर सुरू होते आणि त्या दृष्टीने लक्ष ठेवा. तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगला दर्जेदार फायदा होऊ शकतो. UPSCमध्ये सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट असते, नॉलेज नाही, की तुमचं कन्सल्टन्सी सिलेक्शन जे आहे ते सिलेक्शनच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे काही प्रिपरेशन करत असता त्या प्रिपरेशनमध्ये ज्या गोष्टीवर जास्त फोकस करतात त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा जर केल्या तर त्या माइंडमध्ये एकदम फिट होतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला उत्तर चांगले दर्जेदार देता येऊ शकतं. अंतिम महिन्याचा जो 30 दिवसाचा जो काही घटक आहे त्या घटकाच्या अनुषंगाने जर तुम्ही तयारी केली तर माझ्या मते तुम्ही आता 30 दिवसाचा आपण एक अनालिस करून तुम्हाला जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी सांगतो. आता नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करू नका. रिव्हिजन जास्तीत जास्त करा. PYQ जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवल्याशिवाय प्रिलिम्स क्लिअर होत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव होता. त्या अनुषंगाने मी त्याच्यामध्ये यशस्वी पण ठरलेलो आहे. त्याच्यावर जास्त फोकस करा. जास्त बुक्स वाचण्याऐवजी त्याच्यामुळे काय होईल की कन्फ्युजन वाढत जाईल. पुस्तकं जास्त वाचण्याचा प्रयत्न करू नका. लिमिटेड सोर्स जे आहेत त्या लिमिटेड सोर्सच्या अंतर्गतच सिलेक्शन आपलं निश्चित ठरतं. दररोज 50 प्रश्न दररोज सोडा. गेम चेंजर तुम्हाला UPSCचे 2026ची जी तुमची प्रिलिमिनरी आहे त्यामध्ये गेम चेंजर हाच घटक ठरणार आहे. मॉक टेस्टमध्ये फेल झाला तर नर्वस होऊ नका, तोच तुमचा रिझल्ट तुम्हाला सिलेक्शनमध्ये देऊ शकतो. UPSCमध्ये स्मार्ट वर्क महत्त्वाचं आहे. हार्ड वर्क सगळेच करत असतात. मग या अनुषंगाने तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी तयार करा.
नोट्स रिवाईज नाही केले तरी चालेल, परंतु त्या PYQवर जास्त फोकस करा. निगेटिव्ह मार्किंग लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह मार्किंग जर तुम्ही लक्षात ठेवली नाही पेपर सोडवताना, तर तुम्हाला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात UPSCच्या अडथळे जे आहेत मेनसाठी ते पार करताना अडचण निर्माण होऊ शकते. त्यामध्ये स्मार्ट एलिमिनेशन आणि ट्रॅक जे आहेत ते मॉक इंटरव्ह्यू मॉक ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट सोडवताना लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं क्लेम माइंड अँड राईट आन्सर जे आहे त्या राईट आन्सर आपल्याला कसं सोडवता येईल यावर जास्त फोकस करा. करंट अफेअर्स रिवाईज करा. जास्तीत जास्त करंट अफेअर्स जे आहे त्यावर फोकस करा, रिवाईज करा. स्लीप कमी केली तर परफॉर्मन्स कमी होणार हे लक्षात घ्या. तुमचा झोप ही प्रत्येकाला हवी असते. झोप जर व्यवस्थित राहिली तर तुमचं माइंड फ्रेश राहील. विनाकारण जास्त ताण करून घेण्याचा प्रयत्न करू नका. त्याचप्रमाणे फुल रिव्हिजन मोड जे आहे ते यावर जास्त मॉक टेस्ट अजिबात बंद करू नका. 7 दिवस जे राहिलेले असतील तुमचे त्यासाठी फायनलची तयारी आहे, त्यामध्ये ओनली रिवाईज. न्यू जी बुक आहे त्या बुककडे लक्ष देऊ नका. रिलॅक्स माइंड ठेवा. पॅनिक नको कोणत्याही प्रकारे. कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही तयार आहात का, तर या दृष्टीने तुमची जी तयारी आहे ती तयारी ठेवा. तुम्हाला नक्कीच येते. मागची 2025ची काही प्रिलिमिनरीची जी परीक्षा होती प्रिलिमिनरी, त्याच्यावर आपण थोडंसं अनालिस करूया. काही जे प्रश्न विचारलेले आहेत की प्रत्येक जे सब्जेक्ट व्हायचे. आता सुरुवातीला माझ्याकडे जी प्रश्नपत्रिका आहे हिंदी माध्यमातील उपलब्ध आहे, हिंदी आणि इंग्लिशमधून. तर हिंदीमधून मी एक एक प्रश्नांचं अवलोकन करून सांगतो. निवेश के संदर्भ में निम्नलिखित पर विचार कीजिए. हा जो प्रश्न होता तो करंट अफेअरच्या संदर्भात विचारलेला होता. भारतीय जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात असणारा हा प्रश्न होता. 1 बॉन्ड, 2 प्रतिरक्षा निधिया, 3 स्टॉक आणि 4 जोखीम पुंजी. आता हे जे काही वैकल्पिक निवेश निधी जो असतो त्या निधीमध्ये की सगळ्यात महत्त्वाचे जे काही घटक आहेत ते कशाच्या संदर्भात इम्पॉर्टंट आहेत त्यावर फोकस. आणि हा करंट अफेअर्सचा रिझर्व्ह बँकेचं धोरण असेल. त्याचप्रमाणे भारत सरकारचं जे काही अर्थ मंत्रालय त्या अर्थ मंत्रालयाचं असणारं जे काही धोरण आहे त्या धोरणावर आधारित हा एक करंट अफेअर्सचा प्रश्न तुम्हाला विचारला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला, जर तुम्ही भारत सरकारचं आर्थिक सर्वेक्षण जर वाचलं असेल तर त्याची मुद्देसूद जशाची तशी पॉईंट तुम्हाला या भारत सरकारच्या अहवालामध्ये सापडू शकतात. दुसरा प्रश्नसुद्धा रिझर्व्ह बँकेच्या अनुषंगाने विचारला होता की निम्नलिखित कौन से भारतीय रिझर्व्ह बँक आय के स्रोत आहे. रिझर्व्ह बँकेचे जे काही उत्पन्नाचे जे घटक आहेत त्या घटकाच्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला होता. मागे रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात जे काही रिझर्व्ह बँकेचे जे काही पूर्व गव्हर्नर होते रघुराम राजन यांनी जे केलेलं जे वक्तव्य होतं त्या वक्तव्यावर आधारित रिझर्व्ह बँकेचे दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित निर्माण झालेले होते. त्यावर आधारित हा जो प्रश्न आहे तो प्रश्न फोकस केलेला होता. आणि लक्षात ठेवायचं की कुठलेही जे घटक असतात त्या घटकाच्या अनुषंगाने महत्त्व जे आहे की काय आपल्याला वाचायला पाहिजे आणि काय आपल्याला प्रश्नाचं उत्तर द्यायचं हे तुमच्या त्या घटकावरून लक्षात येईल. तिसरा जो प्रश्न तुम्हाला होता भारत सरकार के संदर्भामध्येच विचारलेला होता. त्यामध्ये प्रवर्तन निदेशालय असेल, राजस्व सूचना निदेशालय, प्रणाली आकाश सिस्टीम, हे सुद्धा जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेच्या अनुषंगानेच विचारलेले होते. भारत सरकारचं जे काही अर्थशास्त्र आहे त्या अर्थशास्त्राच्या अनुषंगाने होणारे जे बदल आहेत त्या बदलावर हा महत्त्वाचा प्रश्न. चौथा प्रश्न विचारात घेतला होता निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. कथन म्हणजेच या ठिकाणी त्या रिझर्व्ह बँकेच्या संदर्भात असेल, आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात असणार आहे. आता मुद्दा त्यात दिला होता, भारतीय रिझर्व्ह बैंक भारत के सभी सूचीबद्ध कंपनियों को व्यावसायिक उत्तरदायित्व स्थिरता रिपोर्ट प्रस्तुत करने का अधिदेश करता है. दूसरा मुद्दा त्याच्यात दिला होता, भारत में व्यावसायिक उत्तरदायित्व और स्थिरता रिपोर्ट BRSR प्रस्तुत करने वाली कोई कंपनी इस रिपोर्ट का प्रकटन करती है तो मुख्यतः गैर वित्तीय स्वरूप के आहे. या दोनपैकी कोणता घटक खरा आहे किंवा रिझर्व्ह बँकेच्या संबंधित आहे यावर तुम्हाला त्या ठिकाणी विचार करायला सांगितलं. आता हा प्रश्नाचं जे उत्तर आहे, ज्याने खूप चांगल्या प्रकारे आर्थिक दृष्टिकोनातून चांगला अभ्यास केलेला आहे, अर्थशास्त्र ज्याला समजतं आहे, त्याचप्रमाणे ज्याने आर्थिक सर्वेक्षण चांगल्या प्रकारे वाचलेलं आहे त्याच विद्यार्थ्यालाच हे उत्तर जे आहे ते व्यवस्थित देता येऊ शकतं. प्रश्न अतिशय सोपा आहे, पण त्याचा उलगडा जो आहे, जे 2 महत्त्वाचे जे तुम्हाला जे मुद्दे दिले आहेत ते मुद्दे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही. 5वा प्रश्न त्यांनी विचारलेला होता, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. कथन 1 दिलं होतं
भारत में ग्रामीण क्षेत्रों में कुक्कुट पालन और ऊन उत्पादक जैसे संवर्गीय कृषी कार्यकलाप के प्राप्त आय को किसी भी प्रकार से छूट प्राप्त आहे. आता याच्यामध्ये हा टॉपिक जो आहे 5वा प्रश्न, भारत सरकारचं जे काही सर्वसाधारण जे आर्थिक सर्वेक्षण जे विभागाअंतर्गत जे काही प्रकाशित केलं जाणारं भारत सरकारचा जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये जशाची तसा हा प्रश्न उचललेला आहे आणि तो त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्यामुळे तुम्ही अतिरिक्त पुस्तकं वाचण्याऐवजी सिलेक्टिव्ह पुस्तकाकडे जास्त भर द्या, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देताना अतिशय मोजके, अचूक आणि अतिशय सुंदर अशी जी आकडेवारी आहे, जी आकडेवारी UPSCला सगळ्यात महत्त्वाची असते, त्या आकडेवारी जी आहे ती भारत सरकारचे जे काही महत्त्वाचे प्रकाशन विभाग आहे त्या प्रकाशन विभागाअंतर्गत आलेली जी आकडेवारी ती आकडेवारीच ग्राह्य धरली जाते. इतर पुस्तकात दिलेली आकडेवारी जास्त विचारात घेतली जात नाही, हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. 6वा प्रश्न होता, निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. भारत सरकारचं जे खनिज भागीदारी के सदस्य च्या स्वरूपात होता. भारत अपने द्वारा विहित सभी 30 अति आवश्यक खनिजों को साधन संपन्न है. और तीसरा मुद्दा, संसद में 2023 में खान और खनिज विकास विनियमन अधिनियम 1957 में संशोधन कर कतिपय आवश्यक खनिजों के लिए खनन पट्टा संयुक्त लाइसेंस नीलामी हेतु केंद्रीय सरकार ने अनन्य रूप से सशक्त किया. हा सुद्धा मुद्दा तुम्हाला भारत सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण विभागामध्ये सापडणार आहे आणि त्यावरच आधारित हा प्रश्न. आता हे जे काही 6 प्रश्न आपण पाहिले, हे 6चे 6 प्रश्न तुम्हाला भारत सरकारच्या आर्थिक जो काही सर्वेक्षण विभाग आहे त्यामध्ये तुम्हाला सापडू शकतात. 7वा प्रश्नसुद्धा अर्थशास्त्राच्या संदर्भातच विचारलेला होता. निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए. जहाँ तक किसी कंपनी के निवेश प्राप्त प्रतिकूल संबंध है, आमतौर पर यह माना जाता है की स्टॉक धारकों की तुलना बॉन्ड धारकों अपेक्षेकृत कम जोखीम आहे. पेपरला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जो इकॉनॉमिक्स टाइम्स नावाचा जो पेपर आहे त्या पेपरचं जर तुम्ही बारीक अवलोकन केलं, त्याच्यातल्या व्यवस्थित ज्या काही दिलेले जे काही आर्थिक बाबी आहेत त्या बाबी जर तुम्ही वाचलेल्या असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं जरूर चांगलं दर्जेदार उत्तर देता येऊ शकतो आणि याच धर्तीवर आधारित तुम्हाला येणारा जो प्रश्न आहे तो प्रश्न असेल. तर या अनुषंगाने तुम्ही खूप चांगली दर्जेदार तयारी करणं आवश्यक आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवता येतील आणि आपल्या प्रश्नावर तुम्ही दर्जेदार जे इतिहासाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रश्न असतील, भूगोलचे असतील, त्या प्रश्नांचा जो रोख आहे तो रोख तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने तयारी करा. इतिहासामध्ये 3 घटक जास्त विचारात घेतले जातात. प्राचीन भारत असेल, मध्ययुगीन भारत असेल, आधुनिक भारत असेल. आता कधीकधी UPSC काय करतं, आधुनिक भारतावर जास्त फोकस करतं, कधीकधी मध्यमकालीन भारतावर जास्त फोकस करतं. तर या अनुषंगाने तुमचे जे काही वाचन आहे त्या वाचन खूप चांगले दर्जेदार असणं गरजेचं आहे. तर हे जे प्रश्न होते हे आर्थिक दृष्टीने आपण त्याच्यानंतर आता 11वा जो काही प्रश्न होता मागच्या वर्षी राजाराम मोहन रायच्या बद्दल विचारलेला प्रश्न होता. असहयोग कार्यक्रमाविषयीचा प्रश्न. त्याचप्रमाणे सिंचाई के काम करनेवाला अरघट्टा नामक उपक्रम क्या था, हे इतिहासाच्या संदर्भात असणारी प्रश्न आहे. प्राचीन भारत में शासकीशी मत्तविलास विचित्र चित्त गुण भरा आहे. हे सिंहवर्मन, नरसिंहवर्मन किंवा महेंद्रवर्मन यात कोणत्या चीनी यात्री फयान इनमें से किस शासनकाल की भारत यात्रा की थी. तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आता UPSC काय, तुम्ही आता 24 मेच्या परीक्षेला सामोरे जाणार आहात. मागच्या वर्षी कोणत्या प्रश्नावर फोकस केलेला आहे त्या धर्तीवर आधारित आता ह्या वर्षी कोणत्या घटकाकडे जास्त इतिहासामध्ये फोकस केला जाऊ शकतो, या दृष्टीने तुमची अनालिसिस खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. आणि कन्सल्टन्सी सगळ्यात महत्त्वाची. स्मार्ट वर्क ठेवा की ज्यामध्ये या टाईपचे प्रश्न आहेत, या घटकाला अनुसरून UPSC फोकस करते आणि या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. आता आपल्याला आपला अभ्यास कसा करायला पाहिजे त्या दृष्टीने जास्त लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला 24 मेची प्रिलिमिनरीची परीक्षा तुम्ही सहज पास करू शकता. याच्यामध्ये जो काही शक्तिशाली समुद्रवर्ती राज्य श्री विजय विरुद्ध शासन मलय प्रायदेश सुमात्रा जावा निकटवर्ती द्वीप या ठिकाणी सैन्य जे अभियान आहे ते अभियान कोणी राबवलं होतं त्या संबंधात प्रश्न होता. प्राचीन भारत 600 ते 322 संदर्भामध्ये मग ते अश्मक असेल, कंबोज असेल, अवंती असेल, कोसेल या ठिकाणचे जे काही ज्या नद्या आहेत त्या नद्याच्या संदर्भात प्रश्न असेल. आणखीन एक महत्त्वाचं असहयोग आंदोलन सम्राट अशोकाच्या काळात राजूक युक्त या 2 घटकं कशाशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे प्रथम गंधर्व महाविद्यालय दिगंबर पलुस्कर विष्णू 1921 कोणत्या व्यक्तीने स्थापित कोणत्या ठिकाणी केलेलं होतं त्या संदर्भात इतिहासाचे
हे प्रश्न जे आहे ते प्रश्न तुम्हाला परीक्षेला आलेले आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की प्रत्येक विषयामध्ये 4 महत्त्वाचे विषय जर तुमचे स्ट्रॉंग असतील, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, या 4 विषय जर तुमचे एकदम ॲक्युरेट जर तुमचा अभ्यास असेल सिस्टमॅटिक, आणि त्याचं अनालिस जर तुमच्या लक्षात जर आलं त्या 4 विषयांचं, 24 मेची जी परीक्षा आहे तुम्ही सहज पास करू शकता. या धर्तीवर तुमची स्ट्रॅटेजी ठेवा. तुमच्याकडे असणारे जे 60 दिवस आहे त्या 60 दिवसाच्या अनुषंगाने तयारी करा आणि त्या धर्तीवर फोकस करा. याच्यात आणखीन काही इतिहासाचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे, आता भूगोलच्या संदर्भात खूप मोठ्या वेगवेगळ्या टॉपिकचे प्रश्न आहेत, तर त्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो टाकूया. UPSCची तयारी करणाऱ्या सर्व परीक्षार्थींनी एक लक्षात ठेवायचं, रोज 50 मॉक टेस्ट जरूर सोडवा. तेच विद्यार्थी UPSC प्रिलिमिनरी 2026 पास करू शकतात. त्या सर्व परीक्षार्थींना धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. पुढचा जो काही व्हिडिओ आहे त्याच्यात आणखीन वेगवेगळ्या पद्धतीचं अनालिस केले जाईल, तर त्या अनुषंगाने तुम्ही सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.